2018ला अतिवृष्टीमुळे पन्हाळगडाकडे जाणारा वीर शिवा काशीद स्मारक स्थळ ते जुना धक्कापर्यंत खचलेला रस्ता आणि इथल्या गडकोटातून झालेलं भूस्खलन तसंच 2021ला पन्हाळगडाचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या 4 दरवाजा परिसरात झालेल्या भूस्खलनाची जागतिक बँकेच्या पथकानं पाहणी केली. पथकानं भूगर्भशास्त्र अधिकाऱ्यांशी चर्चा करून भूस्खलनाची कारणं शोधून भूस्खलन रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सूचना केल्या. पन्हाळगडाच्या भौगोलिक रचनेचा आणि इथल्या पर्यावरणाचा समतोल राखणारा अभ्यास करून भूस्खलनानं पडझड क्षेत्राचे प्रस्ताव सादर कराव्यात अशा सूचना सार्वजनिक बांधकाम पंचायत समिती, पन्हाळा तहसील आणि नगर परिषद प्रशासनाला दिल्या. या पथकानं पन्हाळगडाला गतवैभव प्राप्त करून देऊ अशी ग्वाही दिली. प्राधान्यक्रमानं प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं सांगत श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर परिसरातील भूस्खलन झालेल्या भागाचे आणि ग्रामपंचायतींनी सुद्धा भूस्खलनाचे तातडीने प्रस्ताव द्यावेत असं पथकाकडून सूचित करण्यात आलंय. यावेळी पन्हाळ्याचे तहसीलदार माधवी शिंदे, नगर परिषद मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, कोल्हापूर आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, सार्वजनिक बांधकाम अभियंता सचिन कुंभार, पन्हाळा शाखा अभियंता अमोल कोळी, पन्हाळा पंचायत समिती बांधकाम शाखा अभियंता विलास तराळ, विजय दाभोळकर, तालुका वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते, मंडल अधिकारी GR गोन्साल्विस उपस्थित होते.